पुण्याच्या मावळमध्ये एक धक्कादायक घटना घडली। रविवारची सुट्टी अनेक पर्यटकांच्या जीवावर बेतली। मावळमध्ये कुंडमळा हे जे ठिकाण आहे या ठिकाणावर एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ हे आहे आणि इथे इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळला आणि याच्यामध्ये आतापर्यंत 4 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। 5 जण गंभीर आहेत। त्याचबरोबर 51 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे। अनेक जण अजून सुद्धा बेपत्ता असल्याचं समजत आहे। आत्ता कुठली अपडेट समोर आलेली आहे, प्राथमिक अहवालामध्ये नेमकी काय माहिती आहे, कुंडमळा हे ठिकाण काय आहे आणि त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे या पुलाबद्दल कुठली महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलणार आहोत कुंडमळा या ठिकाणाबद्दल, त्यानंतर आपण या पुलावर बोलूयात जो पूल कोसळला। आता कुंडमळा हे जे ठिकाण आहे हे ठिकाण कुठे आहे तर पुण्याच्या मावळमध्ये तळेगाव दाभाडे जवळ, तळेगाव दाभाडे आणि देहू या शहरांच्या मध्ये हे ठिकाण आहे। एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। या ठिकाणी खळखळून वाहणारी इंद्रायणी नदी असेल किंवा कुंडदेवीचं मंदिर असेल, त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये अनेक धबधबे या ठिकाणी पाहायला मिळतात। एक सुंदर नजारा पावसाळ्यामध्ये कुंडमळ्यामध्ये पाहायला मिळतो आणि हाच सगळा नजारा पाहण्यासाठी अनेक पर्यटक पावसाळ्यामध्ये या दिवशी येत असतात आणि त्याच्यामध्ये सुट्टीचा दिवस म्हणजेच रविवारी वीकेंडच्या दिवशी तर अतिशय गर्दी या कुंडमळ्यामध्ये पाहायला मिळते। पावसाळ्यामध्ये तर विचारायलाच नको, मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येतात नजारा पाहण्यासाठी, नदी पाहण्यासाठी, मंदिर पाहण्यासाठी, त्याचबरोबर धबधबे पाहण्यासाठी। आत्ता रविवारी सुद्धा, कालच्या दिवशी सुद्धा रविवारी हा जो पूल आहे या पुलावर अनेक पर्यटक थांबलेले होते सेल्फी काढण्यासाठी। पुलावरून जो काही नजारा दिसतो, आता 2 शहरांना जोडून हा पूल जो आहे हा इंद्रायणी नदीवर पूल आहे। एक तुम्ही गुगल इमेज ही पाहू शकता, यावर तुम्हाला दिसेल की हा पूल कशा प्रकारे इंद्रायणी नदीवर आहे। या पुलाच्या पुलावर थांबल्यावर जेव्हा पर्यटक या पुलावर थांबतात तेव्हा कसा सुंदर नजारा त्यांना दिसतो। आता दुसरी गोष्ट म्हणजे रविवारी सुद्धा या पुलावर पर्यटक होते। आता प्रशासनाकडून असं सांगण्यात येत आहे की हा पूल वाहतुकीसाठी बंद होता। हा पूल जीर्ण झाल्यामुळे आधीच जे काही पर्यटक आहेत त्यांना सांगण्यात आलेलं होतं की या ठिकाणी गर्दी करू नये, वाहनांसाठी हा पूल बंद आहे। त्या ठिकाणी सूचना फलक सुद्धा लावण्यात आलेलं होतं, तरी सुद्धा पर्यटक जे आहेत ते या पुलावर गर्दी करत होते। आता हा पूल 30 वर्ष जुना असल्याचं सुद्धा या जी प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे त्याच्यामधून सांगण्यात आलेलं आहे। जवळजवळ 100 ते 150 लोक कुंडमळ्यामध्ये रविवारच्या दिवशी, कालच्या दिवशी वर्षा विहारासाठी आलेले होते असं सांगण्यात येत आहे। ज्या वेळेला हा अपघात झाला, ज्या वेळेला पूल कोसळला, त्यावेळेला 50हून अधिक लोक तरी या पुलावर होते असं म्हणण्यात येतंय। कारण जेव्हा पूल कोसळला म्हणजे आतापर्यंत 51 जणांना बाहेर काढण्यात आलेला आहे, म्हणजेच किती लोक होते पुलावर याचा अंदाजा तुम्ही लावू शकता। पुलाच्या सांगाडा जो होता, या सांगाड्याखाली सुद्धा अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती। एका 6 वर्षाच्या मुलाला सुद्धा या सांगाड्यातून बाहेर काढण्यात आलेला आहे। त्याचा मृतदेह जो आहे तो समोर आलेला आहे। अनेकांचा मृत्यू झालेला आहे, याच्यामध्ये अनेकांना बाहेर काढण्यात आलेला आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। सगळं सुरू असताना या पुलाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। या पुलाच्या बांधकामासाठी, या पुलाच्या कामासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला होता, तरी सुद्धा या पुलाचं काम का करण्यात आलेलं नाही हा सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहे। गिरीश महाजन यांना जेव्हा मुंबई तकने विचारलं तेव्हा त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की निधी मंजूर करण्यात आलेला होता, पण काम या पुलाचं आम्ही करणार तोपर्यंत ही दुर्घटना झाली। प्रशासन नेमकी कशाची वाट बघत होतं हा सुद्धा प्रश्न विचारला जातोय। कारण हा पूल इतका जीर्ण झालेला होता, इतका जुना होता, वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता, पर्यटकांना या पुलावर गर्दी करण्यास मनाई होती, तरी सुद्धा या पुलाचं जे काम आहे ते का करण्यात आलेलं नव्हतं हा प्रश्न या सगळ्यांच्या माध्यमातून विचारला जातोय। आता कुंडमळा हे नाव का पडलं हा सुद्धा एक प्रश्न विचारला जात होता। त्याचं कारण म्हणजे इथे रांजण खळगे म्हणजेच कुंड जे आहेत, या रांजण खळग्यांना, या कुंडांना वेगवेगळे आकार आहेत। जर आपण तुम्ही इथे दगड बघितली तर त्यांना वेगवेगळे आकार आहेत आणि हे आकार इथे मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसतील। या रांजण खळग्यांमुळेच याला कुंडमळा असं नाव देण्यात आलेलं आहे। एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे पुण्यातलं। अनेक जण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी गर्दी करत असतात, पण रविवारी मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये पाऊस सुरू होता, सोसाट्याचा वारा येत होता, पर्यटकांनी गर्दी केलेली होती, त्यात नदीचा प्रवाह होता आणि या सगळ्यांमध्ये पर्यटक पूल कोसळल्यामुळे
पाण्यात वाहून गेले. काही पर्यटकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. रेस्क्यू ऑपरेशन अजून सुरू आहे. पुलाबद्दल जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत ते आणखीन तुमच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणखीन कुठली महत्त्वाची माहिती या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येते ते तुम्हाला आम्ही सांगू. प्राथमिक अहवाल जो काही समोर आलेला होता त्यानुसार जी काही प्रश्नांची उत्तरं होती ती तुम्हाला देण्याचा हा सगळा प्रयत्न होता. आणखीन तुम्हाला या पुलाबद्दल काही प्रश्न असतील, तुमची काही मतं असतील ती कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मुंबई तकला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.